नमस्कार, BBC स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष सागरदादा फडके उपस्थित आहेत. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकनेते अजितदादा पवार यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं त्याचा परिणाम प्रचारावर थोडासा झालेला आहे आणि सगळ्याच उमेदवारांची एक उमेद जी आहे ती ढासळलेली आहे. त्या संदर्भात आपण सागरदादांकडून जाणून घेऊया. सागरदादा, आपलं BBC स्काय न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्ते. आज या ठिकाणी खरं तर आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं दादांचं 28 तारखेला विमान अपघातात दुःखद असं निधन झालं. अत्यंत एक भयानक घटना त्या दिवशी घडली. त्यानंतर आम्ही सर्वजण आजही व्यवस्थित प्रमाणे सावरलेलो नाही. खरं तर दादांची एक इच्छा होती, जे इलेक्शन चालू आहेत आता, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका झाल्या होत्या, दादांचं एक काम करण्याची पद्धत, आम्हाला युवकांना सर्वांना संगती घेऊन जाण्याचं एक उमेद, आणि त्यासाठी शेवटी आज सभा घ्यायची असताना 28 तारखेला त्या जिल्हा परिषदेच्या निमित्तानं, आणि त्यासाठी अट्टहास असतो तो विकासासाठी, सर्वांगी माझा विकास व्हावा, माझे उमेदवार त्या ठिकाणी निवडून यावेत, जिल्हा परिषद पक्षाच्या ताब्यात पहिली जशी आहे तशी राहावी, यासाठी दादांचे जे प्रयत्न होते ते करत असतानाच दादांना आमच्यातून सर्व जावं लागलं. तरी आम्हाला आज जे दुःख आहे ते खरं तर खूप मोठं आहे. आज आम्ही कुणीही प्रचार यंत्रणेमध्ये पाहिजे तेवढं सहभागी नाही आहेत. लोकांवरती उमेदवार जे उभे केले दादांनी, सर्व ठिकाणी उभे केले त्यांच्या विचारांचे, आणि आज ते खरं तर निवडणुकीला सामोरे जातात. खूप मोठं एक काळजावरती दगड ठेवून म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आज लोकांपर्यंत जात असताना अनेक समस्या आहेत, पण आज कोणतीही सभा नाही, गाजावाजा नाही, काही नाही. सर्वजण प्रचार करत आहेत, आणि ह्याच्या माध्यमातून ज्या दिवशी सुमित्रा वहिनींनी, आदरणीय वहिनींनी शपथ घेतली, त्या दिवशी आम्हाला कुठेतरी थोडासा एक आधार आला की दादांच्या नंतर आम्हाला मागं साथ देणारी कोणीतरी, एक दादांच्या कुटुंबातील, पवार कुटुंबातील व्यक्ती एक आमच्या मागं ठामपणे उभी राहील, अशी शाश्वती या ठिकाणी तयार झाली. त्यानंतर आम्ही सर्वजण उमेदवार असतील, सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक प्रचार, एक हाऊस फक्त थोड्या प्रमाणात करत आहोत. लोकांच्या मनात भावना चांगली आहे की एक जिल्हा परिषदची निवडणूक ही दादांना पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात होती. दादांना श्रद्धांजली म्हणून वहिनींच्या नेतृत्वात ही पहिलीच इलेक्शन या ठिकाणी होतीये. तर दादांना श्रद्धांजली म्हणून सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे सर्वजण राहतील असे मला ठाम विश्वास आहे. तरी सर्वांना मी आवाहन करतो या मतदानांनाही की दादांना श्रद्धांजली म्हणून आपणही एक वहिनी साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदची पहिली निवडणूक ही आपण सर्वांनी चांगल्या मताने ठिकाणी सर्व उमेदवार विजयी करून जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहावी अशी आमची विनंती या ठिकाणी राहील. धन्यवाद दादा. खरोखरीच अजितदादा पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झालेली आहे. परंतु त्यांचे जे शिलेदार किंवा त्यांचे जे उमेदवार आहेत ते मोठ्या ताकदीने पुन्हा एकदा उभे राहून निवडून येऊन पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. BBC स्काय न्यूज मराठीसाठी मिलिंद शेंडगे, दौंड.